जर का काही 30 सेकंड्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन बघून त्या क्वेश्चनचा स्ट्रक्चर जर का कळत नसेल, इमिडिएट इमॅजिन होत नसेल, तर काहीतरी चुकतंय. येस, आपल्याला त्या अप्रोचवर वर्क करणं फार गरजेचं आहे आणि या आन्सर रायटिंग सेशन मध्ये आपण त्याच अप्रोचवर वर्क करणार आहोत. सो वॉच इट टिल द एंड. तुम्हाला 100% नवीन शिकायला भेटेल. सो बघा क्वेश्चन काय. क्वेश्चन आहे की जसा क्वेश्चन आपण बघितला, इमिडिएट त्याचा स्ट्रक्चर काय असला पाहिजे, तुमच्या माइंड मध्ये ती क्लिअरिटी असली पाहिजे. बघा क्वेश्चन काय. करंट अफेअर बेस्ड आहे. व्हॉट इज UN High Seas Treaty? Question mark. Explain its 4 pillars and significance as well. ठीक आहे. 10 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे. करंट अफेअर बेस्ड आहे. ठीक आहे, करंट अफेअर बेस्ड आहे. GS3 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि कॉन्झर्वेशन मध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल. बघा क्वेश्चन क्लिअर आहे. पहिला डिमांड काय डिमांड आहे. डिमांड पहिली डिमांड आहे व्हॉट इज UN High Seas Treaty. येस, काय आहे. सेकंड, एक्सप्लेन इट्स 4 पिलर्स. मग इथे तुम्हाला बघितलं कळायला पाहिजे की मेन बॉडी मध्ये मी काय करणार, इंट्रोडक्शन मध्ये याच्याबद्दल लिहिणार, मग याच्याबद्दल परत काही ऍडिशनल गोष्टी करून मेन बॉडी मध्ये 4 पिलर. एक इथे मी डायग्राम ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. सो डायग्राम हॅज टू बी देअर. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ इट. ठीक आहे, सिग्निफिकन्स ऑफ दिस ट्रिटी. आणि थर्ड असेल मग कन्क्लूड. थर्ड डिमांड तर सिग्निफिकन्सच आहे आणि स्ट्रक्चर लगेच असलं पाहिजे कन्क्लुजन. आणि कन्क्लुजन पण कसं, तर कन्क्लुजन काहीतरी फ्युचरिस्टिक ऑप्टिमिस्टिक, कारण हा करंटचा केस आहे, याचे रिझल्ट अजून आपल्याला फ्युचरमध्ये बघणं बाकी आहेत. ओके. सो बघा स्ट्रक्चर जर का तुम्हाला हा क्वेश्चन बघितल्या कळाला, ऍब्सोल्युटली गाईज युअर हाफ टास्क इज ऑलरेडी डन. बघा आता पहिला पॉइंट. मग इंट्रोडक्शन काय लिहिणार आपण, दॅट UN High Seas Treaty. Yes, High Seas Treaty is what? That is adopted on 17th of January 2026. करंट अफेअर मधून म्हणून जास्त आहे. इट वॉज बेसिकली इम्प्लिमेंटेड आणि अडॉप्टेड इन June 23. सो निगोसिएशन्स वेअर गोइंग ऑन फॉर ए लॉंग. आणि मग June 23 मध्ये एक्सेप्ट केलं, 2 वर्षाचा टाइम लाईन, आणि त्याच्यानंतर 26 मध्ये ही फायनली एक्सेप्ट केली दिस ट्रिटी. दिस ट्रिटी डील्स विथ ऑलमोस्ट 95% ऑफ ओशियानिक मास, जो आधी निग्लेक्टेड होता. याचं अल्टरनेटिव्ह नाव काय, BBNJ. येस, BBNJ, बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅचरल ज्युरिडिक्शन. येस, बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅचरल ज्युरिडिक्शन हा आहे दिस नेम ऑफ दिस ट्रिटी. बघा नावातच मिनिंग आहे ना. मग तुम्ही जर का नाव लिहिलं नाही तर इव्हॅल्युएटरला क्लिअर कळेल की तुम्हाला याच्याबद्दल आयडिया नाहीये, इन्फॉर्मेशन नाहीये. ठीक आहे. मग पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये आपण या गोष्टी लिहिल्यात. एक 20-25 वर्ड्स. परत मी इथे तुम्हाला सांगेल एक डायग्राम ड्रॉ करा जिथे तुम्ही रिप्रेझेंट करताय 200 नॉटिकल माइल्स आणि त्याच्या बियॉन्ड हा जो एरिया याला आपण म्हणतो हाय सीज है ना. दॅट इज ग्लोबल कॉमन ऑल्सो. काय असतो ग्लोबल कॉमन गाईज, मला सांगा कमेंट मध्ये. येस, कमेंट मध्ये मला सांगा ग्लोबल कॉमन्स काय असतात. ठीक आहे. सो मग हाय सीज आणि ग्लोबल कॉमन्स आणि ऑटोमॅटिकली हा एरिया तिथे कनेक्ट करतोय. डन. इंट्रोडक्शन क्लिअर. नेक्स्ट मेन बॉडी. मेन बॉडी मध्ये काय असणार, मेन बॉडी मध्ये पहिला पार्ट आहे आपला. पहिला पार्ट असणार जो आपण 4 की पिलर. बघा क्वेश्चन आपल्याला 10 मार्क्स साठीच विचारलाय है ना. सो 4 की पिलर्स आपण क्लिअरली सांगणार. आता तुम्ही काय करू शकता, इथे पिलर्स ड्रॉ करा द वे यू फाइंड इट सुटेबल है ना. एक थोडासा प्रेझेंटेशन पण मॅटर करतो. ठीक आहे, व्हॅल्यू ऍडिशन सारखं, की ज्याच्यावर बघा UN High Sea Treaty is dependent. ठीक आहे. मग हे पिलर ड्रॉ केले किंवा तुम्ही सन डायग्राम थ्रू करू शकता. एक तर आहे मेरीन प्रोटेक्टेड एरियाज. ठीक आहे, मेरीन प्रोटेक्टेड एरियाज के दिस प्रोटेक्टेड एरियाज आर रॅदर की फॉर दिस बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन. कारण वर्ल्डची एक सिग्निफिकंट बायोडायव्हर्सिटी आहे ती हाय सीज मध्ये, आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी मेरीन नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी, प्रोटेक्टेड एरियाज डिक्लेअर करणं मस्ट आहे. त्याच्यानंतर असेल एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, की जी काही ऍक्टिव्हिटीज आपण हाय सीज मध्ये एंगेज करतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये एंगेज करतोय, दॅट यू विल फाइंड की इथे त्याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट होणं इज इक्वली व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग तो एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर आहे देन मेरीन जेनेटिक रिसोर्सेस. येस,
मेरीन जेनेटिक रिसोर्सेस. गाईज वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त जर का जेनेटिक डायव्हर्सिटी असेल तर ती आहे ओशन मध्ये. आणि हाय सीज इक्वली होस्ट सिग्निफिकंट बायोडायव्हर्सिटी ऑन दी अर्थ सरफेस. मग ते मेरीन जी बायोडायव्हर्सिटी आणि रिसोर्सेस आहेत त्यांचं पण मॅपिंग करणं, डीएनए मॅपिंग, रिसोर्स मॅपिंग आणि देअर सस्टेनेबल यूज अँड युटिलायझेशन हॅज टू बी देअर अँड दॅट इज अगेन ए की पॉइंट हिअर वी शॅल. नेक्स्ट इज capacity building and tech transfer. Yes, tech transfer. So marine capacity building, marine biodiversity protection, technology transfer हे सगळ्या ज्या पॉइंट्स आहेत ते आपल्याला इथे 4 पिलर्स म्हणून लक्षात ठेवणं मस्ट आहे. मग काय याच्यासाठी ट्रिक आहे बघा, MEGC. येस, मागा तसा मेगा, ठीक आहे, मेग, राइट, MEGC. मेरीन प्रोटेक्टेड एरियाज, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, मेरीन जेनेटिक रिसोर्सेस आणि कॅपॅसिटी बिल्डिंग. दॅट इज इक्वली व्हॉट यू विल फाइंड इज टू बी कन्सिडर्ड हिअर. देन ट्रिक लक्षात राहील. येस, MEGC. मग आता नेक्स्ट पॉइंट काय सांगतोय, नेक्स्ट पॉइंट सांगतोय व्हॉट आर दी सिग्निफिकन्स ऑफ दिस ट्रिटी. येस, significance of this treaty lies in the very fact that कि एक that is the first ever that deals with biodiversity conservation, deals with the high seas areas, है ना. याच्या आधी युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉज ऑफ द सीज आहे, UN क्लॉज, बट तो हाय सीज सोबत डील करत नाही आणि म्हणून that is what you will find there, that work. Then equally you will find the countries and their participation. Countries and their participation for it is equally very best, right? Almost, all major UN countries have participated. That reflect that कि globally आपण कसं हाय सीजचं कॉन्झर्वेशन करू शकतो, बायोडायव्हर्सिटीचं आणि अल्टिमेटली प्रोटेक्शन. Then it believes in, yes, it believes in a sustainable approach, sustainable approach by marine protected areas, environment impact assessment, and yes, this way, okay, that is very landmark in itself. Plus, it equally considers, it consider it as a global common, and it recognizes the duty of all to protect this biodiversity. So responsibility lies on each and everything, and most importantly capacity sharing, because not every country has same capacity to protect these reserves, and technology sharing also, that is very crucial when it comes to this kind of resources. आपण इराण इस्रायल वॉर आणि US वॉर मध्ये बघतोच आहे की हाय सीज मध्ये किती लिमिटेड पेनिट्रेशन आहे सगळ्या कंट्रीजचं, आहे ना. त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे. सो या वेज मध्ये तुम्ही बघणार की इथे सिम्पली आपल्याला याचा मेन बॉडी लिहू शकतो. कन्क्लुजन मध्ये काय, मग कन्क्लुजन मध्ये इट शुड बी ऑप्टिमिस्टिक. कन्क्लुजन मी काय करणार, द हाय सीज ट्रीटी इज व्हॉट मेकिंग द ओशन if fully implemented well, making the ocean a rich hope spot, है ना, instead of hot spot, instead of hot spot of biodiversity. I hope तुम्हाला या दोघांचा डिफरन्स कळतोय. होप स्पॉट आणि हॉटस्पॉट मध्ये काय फरक आहे, कमेंट मध्ये मला सांगा काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, होप स्पॉट आणि हॉटस्पॉट मध्ये, आणि मग तुम्ही या वेज मध्ये याला कन्क्लूड करू शकता. हार्डली टेकिंग 10 to 20 वर्ड्स, बस एवढाच वर्ड घ्यायचे आणि डन विथ. येस, सो दिस इज व्हॉट ऑल अबाउट दिस पर्टिक्युलर सेशन गाइज. थँक्यू फॉर बिंग हिअर. सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आन्सर रायटिंग सेशन मध्ये असेच नवीन टॉपिक आणि स्ट्रॅटेजीज घेऊन येतो. थँक्यू.